नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, ऑल स्पायसेस या झाडातल्या फळात दालचिनी, जायफळ, काळी मिरी आणि लवंग या 4 मसाला पिकांचा एकत्रित वास आणि स्वाद येतो. शिवाय याच्या फळांपासून या 4ही मसाला पदार्थांची गरज भागते. 7 ते 8 वर्षांनंतर हे झाड फुलावर येऊन फळं यायला सुरुवात होते. साधारणतः पूर्ण वाढलेल्या झाडापासून उपयुक्त अशी वाळलेली 2 ते 2.25 किलो फळं मिळतात. हीच फळं मसाल्यासाठी वापरता येतात. आपल्याकडचं कोकणचं हवामान हे ऑल स्पायसेसच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. म्हणून कोकणातील शेतकऱ्यांनी याची लागवड काजू, आंबा, नारळ, सुपारीप्रमाणे करावी. डोंगर उताराच्या हलक्या जमिनीत हे झाड चांगलं वाढतं. मध्यम जमिनीतही ते येतं. समुद्रकिनारी आणि जांभ्या जमिनीतही हे येऊ शकतं. साधारणतः 1000 ते 1100 मीटर उंचीपर्यंत हे झाड वाढू शकतं. झाडाच्या फळांचा मसाला म्हणून उपयोग करता येतोच, पण त्यापासून तेल काढणं, अर्क काढणं, फळाचे तुकडे करणं अगर संपूर्ण फळ वापरणं सहज शक्य आहे. या झाडाच्या बियांपासून रोपं तयार करून रोपांद्वारे लागवड करावी लागते. एका फळातून एकच बी मिळतं, म्हणून मोठ्या प्रमाणात रोपं करण्यासाठी उती संवर्धनाद्वारे रोपं तयार करायला खूप वाव आहे. बियांद्वारे महिन्या दीड महिन्यात रोपं पुनर्लागवडीसाठी तयार होतात. आपल्या कोकण कृषी विद्यापीठाने गुटी कलमाद्वारे अभिवृद्धी करण्याचं तंत्र विकसित केलं आहे. ऑल स्पायसेसची गुटी कलमं लावून योग्य तऱ्हेने भरून घेतलेल्या खड्ड्यात लावावीत. सावलीत वाढत असल्याने नारळ सुपारीच्या बागेत 2 ओळीतल्या मधल्या जागेत ऑल स्पायसेसची कलमं खड्डे घेऊन लावावीत. मंडळी, लागवडीनंतर 2 ते 3 महिने पाऊस असल्यास रोपं किंवा कलमं चांगली जगतात. नर मादी अशी झाडं असून ती 7 ते 8 वर्षांनंतर फळं लागल्यानंतरच ओळखू येतात. या झाडाच्या बुडाजवळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. उत्तम वाढ होण्यासाठी खड्ड्यामध्ये शेणखत तसंच सुपर फॉस्फेट टाकावं. त्यानंतर दरवर्षी जसं झाड वाढेल तशी खतं वाढवावीत. 7 वर्षाच्या झाडाला 50 किलो शेणखत, अर्धा किलो नत्र आणि पावशेर सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो पोटॅश अशी एकूण खतं विभागून द्यावीत. ऑल स्पायसेस या फळामध्ये पाणी, प्रथिनं, स्निग्धता, कर्बोदकं, चुना, फॉस्फरस, सोडियम, लोह, जीवनसत्व आणि दालचिनी, लवंगा, जायफळ आणि मिरी यांचा स्वाद आणि चव पुरेपूर मिळते. म्हणून या अशा वैशिष्ट्यपूर्ण मसाला झाडांची लागवड आपण वाढवली पाहिजे. याचं महत्त्व ओळखून लाखी बागेत आंतरपीक म्हणून लागवड करायला हवी. त्याचप्रमाणे सावलीच्या ठिकाणी पश्चिम घाटमाथा आणि त्या सदृश्य जिथं जिथं अनुकूलता आहे तिथे तिथे याची लागवड करणं गरजेचं आहे. मंडई, याची कलमं, रोपं ही अधिकृत रोपवाटिकेतून आपल्याला मिळू शकतील. तेव्हा अशी रोपं मिळवून सलग अगर थोड्याफार प्रमाणात लागवड करावी. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.